पण चला. अरे भाऊ, ही मुलगी कोण आहे? ही तर झाशीची होणारी महाराणी आहे. सरदार, आपण इतक्या लहान मुलीला मारायचं? असं का करतोय? अरे, याला किती जखम झालीये. त्याला औषध लावा. नाही बेगम साहेबा, याला औषधाची काहीच आवश्यकता नाहीये. हा नीट चालूही शकत नाहीये आणि तू सांगतोयस की याला औषधाची काही गरज नाहीये. बेगम साहेबा, हा आता काहीच कामाचा राहिला नाहीये. यावर एकमात्र उपाय आहे. कुठला? स्वर्गलोक. हा याला मारून टाकणार त्याला? तुझं डोकं फिरलंय का? जर तू कुणाला जीवन देऊ शकत नाहीस तर मारूही शकत नाहीस तू. सोड त्याला. याला औषधाची काहीच आवश्यकता नाहीये. हा आता काहीच कामाचा राहिला नाहीये. यावर एकमात्र उपाय आहे. स्वर्गलोक. एका जनावराच्या मृत्यूसाठी एवढा गम आणि स्वतः एका मासूम मुलीची जान घ्यायला तयार आहेस, जिला तू जाणतही नाहीस. हिच्या बळकाव्यात येऊ नकोस तू. ही तुला बर्बाद करून टाकेल. तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागली ना तर कोठा पण नसीब नाही होणार तिला. मोतीबाई, तू तेच कर जे तुझ्या दिलात आहे. कुणा बेगुनाहाची कत्ल करून किती दिवस लपवू शकशील तू? जर चूप राहिलीस तर जबाने खंजर लहू पुकारेल अस्तींचा. मोतीबाई, जर हिच्या शराफतीच्या बोलण्यात तू अडकलीस ना तर ना खुदा मिलेगा और ना रिजाले सनम. चुप रहा बज्जात. आज तुझ्याच रहमो करमने हिला गंगाधर रावांनी दूर केलंय. सांभाळ मोतीबाई, नाहीतर झाशीच्या इतिहासात तू एक बद्रुमा दाग बनून राहशील. होश में आ मोतीबाई, होश में आ. होश में आ, होश में आ मोतीबाई, होश में आ. गुलनार जी आपा, जा लवकर खुदा बख्शला बोलवून आण. जी. नरसिंहरावजी, आमच्या प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था काय केलीये? महाराज, आपलं अंगरक्षक दल रवाना झालं इथून. मोठ पासून सुरक्षेचा भार तेच सांभाळणार आहेत. नाही, मोठ पासून नाही. आमचं दळ ईट पासून त्यांच्या सोबत राहील. जशी आज्ञा महाराज. हुजूर, इजाजत असेल तर बस अर्ज करायचंय. काय कोणती महत्वाची गोष्ट आहे? जी हुजूर. नाही, बिलकुल नाही. आम्ही इथे एका गंभीर विषयावर चर्चा करतोय आणि तुम्ही मोतीबाईची गोष्ट करताय. हुजूर, त्या फारच मायूस आहेत. मायूस असोत किंवा हताश, आम्ही त्यांना इथे राहायची अनुमती दिली हेच मोठे उपकार आहेत त्यांच्यावर. आम्ही त्यांच्या कलेचे प्रशंसक होतो, परंतु त्यांनी त्यांची मर्यादा ओलांडण्यास आरंभ केला. त्यांना सांगा
की हा अध्याय आता समाप्त झालेला आहे आणि ह्या विषयावर मी आणखीन काही चर्चा ऐकू इच्छित नाही. तुम्ही जाऊ शकता खुदाबख्श. कठोरपणे झिडकारलं ना. आम्हाला ठाऊक होतं हे असंच होणार. विचार नका करू. 12 वर्षांच्या कठोर तपस्येनंतर शिवदर्शनाची वेळ आता संपलेली आहे. मोतीबाई, आता जे काही करायचंय त्यासाठी ना तुमची ही अदा कामास येईल, ना तुमचा भोळेपणा, आणि नाही तुमची सलोनी सूरत. जर शिवास प्राप्त करायचं असेल तर रावणाप्रमाणे स्वतःचं शीर कापावं लागेल. जरा हा वेश बदलून तर पहा. मग पहा, गंगाधररावांच्या नजरेत मणिकर्णिका नव्हे तर तुम्ही विलक्षण वाटायला लागाल. बुजुर्गाने दिन आमची फरियाद कबूल कर. महाराज गंगाधर रावांवर कसलीही आच येऊ देऊ नकोस. ए पालने वाले, तुझी ही अजीज बंदी तुझ्याकडे सच्च्या दिलाने दुआ मागते. महाराजांच्या शादीमध्ये कसलीही रुकावट येऊ देऊ नकोस आणि त्याच्यासाठी आम्ही हर कुर्बानी द्यायला तयार आहोत.
तुम्ही या माझ्यासोबत. कुठे? या तर खरं. हे बघा. हे तर अंगारे आहेत. हो ना. या अंगाऱ्यावरून जो कोणी न थांबता चालत राहतो त्याची हर मुराद बाबा हजरत फौरन पुरी करतात. ठीक है, आम्ही त्या वक्त पर्यंत यावरून चालत राहू जोपर्यंत आमची दुआ कबूल केली जात नाही. पवन 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 वेडेपणा नाही करायचा. पवन असं नाही करायचं. घेऊन जा याला. धन्यवाद. क्षमा करावी. माझा पवन कधी असं वागत नाही. मला कळत नाहीये कशामुळे तो इतका क्रोधित झाला. त्यात त्याचा काही दोष नाही. कधी कधी आपल्या माणसांप्रमाणेच पशूंनाही भ्रम होत असतो. तुम्ही इतके घायाळ झाला आहात. आराम करा ना. हे सगळं का करत आहात? देवीजी, आपण आम्हाला आश्रय दिलात. तुमच्या कामांना हातभार लावणं आमचं कर्तव्य आहे. काय डाकू तुमच्यापेक्षा संख्येने अधिक होते? संख्येने तर अधिक नव्हते, परंतु आतंक अधिक होता. आणि तुम्ही लोक इतक्या सहजपणे भयभीत झालात. जी, आम्ही तर व्यापारी लोक. तीर तलवार घेऊन जात नसतो. आणि त्यांच्यापाशी तर घातक हत्यारं होती. त्यांच्या सरदार समरसिंग पाशी इतकी मोठी तलवार. ऐकले की एकाच वारात 10 लोकांची डोकी उडवतो. लोक त्याचं नाव ऐकताच थरथर कापतात. आमच्या दृष्टीने तर तो भ्याड आहे. निशस्त्र आणि असहाय्य लोकांवर वार करतो. देवीजी, बहुतेक तुम्हाला त्याची माहिती नाही. आसपासचे सगळे राजा महाराजा त्याच्या नावाने भयभीत होतात. स्वतः झाशी नरेश गंगाधरराव ते देखील त्याच्या समोर जायला कचरतात. आधी कधी असं झालं असेल, परंतु मी आता झाशीची राणी होणार आहे. आणि जर समरसिंगने झाशीकडे नुसतं पाहिलं तरी तो त्याचा अखेरचा दिवस असेल. आणि जर समरसिंगने झाशीकडे नुसतं पाहिलं तरी तो त्याचा अखेरचा दिवस असेल. महाराणीजी, बहुधा आपल्याला झाशीच्या स्थितीविषयी फार माहीत नाही. महाराज गंगाधररावांचे 3 शत्रू आहेत. फिरंगी, त्यांचे स्वतःचे कुटुंबीय आणि समरसिंग. त्याने अनेक वेळा त्यांना मारायची योजना पण बनवली होती. असं? परंतु महाराज गंगाधररावांनी समरसिंगचं असं काय वाकडं केलंय? ते तर समरसिंगच जाणो. आम्ही तर बस
ऐकलंय. महाराणीजी, अहो भोजनाची वेळ झाली आता. आम्ही तर डाकू समर सिंगच्या कहाणीत हरवलो होतो. नाही नाही, आम्ही म्हणत होतो की आपण त्या डाकूविषयी चर्चा करत होतो. सुंदर काशी, कोणाला तरी सांगून ह्यांच्यासाठी औषधी लेप मागव. जी. अरे भाऊ, आमची महाराणी जितकी दयाळू आहे तितकीच वीर बी आहे. फिरंग्यांच्या तर नाकीनं आणले, चापकानं फोडून बी काढलं. मोठमोठ्या पंडितांना असे काही श्लोक सुनावले की त्यांची बोलतीच बंद झाली. वेद पाठी विप्रह इति ब्रूह्यम जानतम ब्राह्मण. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय मनोहरि. मुक्तो धन धान्य सुतान्वित मनुष्यो मत् प्रसादेन भविष्यति न संशय. सर्वबाधा विनिर्मुक्तो धन धान्य प्रसादेन भविष्यति न संशय. स्वस्ति न इन्द्रो रजस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः बृहस्पति दधातु. स्वस्ति न इन्द्रो रजस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारिषु. अरे हे काय केलंस? क्षमा करा श्रीमान. बृहस्पति दधातु. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनूहरि. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनूहरि. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनूहरि. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनूहरि. सर्वबाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वित मनुष्यो मत् प्रसादेन भविष्यति न संशय. सर्वबाधा